हॅलो नमस्ते, सायन्स लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि माझी जे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे। मी जे ते मुलांसाठी बदाम भिजत घातलेली होती बरं का रात्री, तर त्याचे साल काढून घेत आहे कारण की मला त्यांना दूध करून द्यायचं आहे। त्यामुळे त्रास आणि कधी कधी काय होतं माहिती का, साल पटकन निघतात आणि कधी कधी निघतच नाही। तर आज पटकन निघालेले आहेत। आणि इकडे जे आहे तर मी माझ्या स्वतःचा आवरून घेतलेला आहे बरं का। आणि आता चालू झालेली आहे माझी डब्याची तयारी, कारण की त्यांचा जे आहे तर टायमिंग स्कूलचा खूप लवकर होतो। मिस्टरांचं पण सकाळी त्यांना पण जायचं असते। तर असो, तर इकडे मी घेतलेला आहे मेन महत्त्वाचा आटा लावायला। तर सगळ्यात अगोदर मी जे आहे तर आटाच लावून घेते, कारण की कसं होते माहिती आहे का, बाकीचे काम जे आहे आवरेपर्यंत आपला आटा खूप छान भिजला जातो आणि त्याची पोळी जी आहे तर मग खूप छान येते असं आहे। आणि बाहेर जे आहे तर मुलं अभ्यास करत आहेत बरं का। त्यांना रात्री अभ्यास करणं नाही झाला, मग त्यामुळे मी म्हटलं की सकाळी लवकर उठवत आणि दोन्ही पण अभ्यासाला बसवत। तर त्यांचा बाहेर अभ्यास चालू आहे। इकडे मी त्यांना जे आहे तर बाथरूममध्ये पाणी पण ठेवलेलं आहे बरं का आंघोळीसाठी, कारण की हीटरवर पाणी ठेवलेलं असतं, त्यामुळे जे आहे तर बाथरूममध्ये जाता येत नाही कोणालाही। आणि मुलांना कसं बाहेर ते अभ्यास करत आहे तोपर्यंत दोघांचं पण पाणी तापून जाते असं आहे, मग कुठलाही प्रॉब्लेम येत नाही असं। आणि इकडे माझं त्यांच्याशी पण गप्पा मारणं चालू होत्या आणि त्यांच्या अभ्यासाचं पण विचारणं चालू होतं बरं का। पण इथं मेन महत्त्वाचा पॉईंट येतो की यांना नेमकं भाजी डब्यासाठी मी काय बनवून देऊ। रोजचं मड आणि त्याला कोंडडं म्हणतात ना, तर ही मन खरं आहे। कारण की यांना उठलं की कोणाला काय आवडते कोणाला काय आवडते। आता मी केलेली आहे मटकीची भाजी आणि इकडे मी आता बनवणार आहे फास्टमध्ये पोळ्या, आणि मिस्टरांसाठी बनवायची आहे मला मुगाची डाळ, कारण की ते तुरीची डाळ खात नाही त्यासाठी असं। तर इकडं माझी डाळ पण तयार झालेली आहे बरं का, आणि इकडं माझ्या पोळ्या पण तयार होत आहे। तर माझ्याकडून जे आहे तर थोडीशी डाळ पातळ झालेली आहे बरं का असं। आता काय करणार सांगा, घाई गडबडीमध्ये कधीतरी आपल्याकडून चुका होतात आणि माझ्याकडून तर बऱ्याच वेळा जास्तच होतात असं आहे। कारण की काय होते की सकाळचं टायमिंग खूप फास्ट होतो, त्यामध्ये मुलं असतात त्यांचं पण पाहायचं असते, आणि एवढ्या पोळ्या करून झाल्या की मला मुलीचं पण आवरून द्यायचं आहे बरं का। सॉरी बरं का, इथं जे आहे तर काम चालू असल्यामुळे जे आहे तर पूर्णपणे बाहेरचा आवाज येतो, त्यामुळे जे आहेत आपले बरेच दिवस झाले ब्लॉग जे आहे ते येत नाहीत। तर आता काय करणार, म्हणतो ना भाड्याचं घर आणि खाली घर खूप अवघड असते। असो काही का असा ना, आहे ते बरं म्हणायचं आणि पुढं चालायचं। तर इकडे माझ्या पोळ्या ज्या आहेत तर लगभग आता होतच आलेल्या आहेत। तर मला फास्टमध्ये जे आहे तर त्यांचा डब्या वगैरे भरायचे आहेत बरं का, कारण की डब्बे भरून घेतले ना की मग मला खूप इझी जातं। आणि मला मुलीच्या वेण्या घालायच्या, तुम्हाला तर म्हणतच आहे मी असं। 2 पोळ्या राहिल्या आहेत तर तेवढ्या लाटून घेणार आहे आणि लगेच तिच्या केस विंचरायला घेणार आहे। त्यानंतरही खूप कामं असतात घरामध्ये। तर असं, तर इकडं बघा मी जे आहे ते दूध गरम करायला ठेवलं आणि ते खराब झालेलं आहे, तर याचं काही काम नाही, आता हे असं बी टाकून द्यायचं आहे। त्यानंतर जे आहे तर मग हे घरात पहा, मी जे आहे ते पूर्णपणे सकाळीच आवरून घेतलेलं होतं बरं का। तरी पण पहा, हे जे स्कूलमध्ये जाऊस तर यांनी कसा उद्योग इकडे करून ठेवलेला आहे पहा। कपडे सगळे इचकून ठेवतात, काही करतात, आणि काही गडबडीमध्ये मला पण जे आहे ते सकाळचं त्यांना थोडं पूर्णपणे आवरून देत आहेत। आणि आज म्हणलं थोडंसं जे आहे ते फ्रीज साफ करून घ्यावा, म्हणून माझी इकडे चाललेलं आहे फ्रीज साफ करण्याचं। आणि फ्रीज यासाठी साफ करून घेत आहे, मी कालच साफ केलेलं होतं, पण माझ्याच्यान चुकीनं जे आहे तर पूर्णपणे दूध सांडलेलं आहे। अर्ध खराब झालं आहे, अर्ध सांडलं आहे। तर त्यामुळे जे आहे तर मी रिटर्न आंघोळ वगैरे केलेले आहे आणि माझे स्वतःचं पण आवरून घेतलेलं आहे। कारण की दुधाचं काय होते माहिती का, आता खूप पाऊस चालू आहे बाहेर आणि त्यामध्ये खूप जास्त घाणेरडा वास येतो दुधाचा। तर या पावसामुळे अजिबात कपडे वाळत नाही आहेत आणि माझ्याच्यानं आणखीन एक उद्योग झाला आहे असे। तर म्हटलं की सगळं काम आवरून घेतलेलं आहे, तर कपडे वगैरे धुवायचे राहिलेले आहेत, पण रिटर्न माझं आवरून म्हणलं आता अगोदर मी फ्रेश होते आणि त्यानंतर जे आहे तर मग कपडे वगैरे धुवायला लागते। आणि असं पण कपडे धुवून काही उपयोग नाही आमचं, कारण की 2-3 दिवस झालं कपडे मात्र अजिबात सुकत नाही आहेत। आणि काय होतं, हे जरी कपडे सुकू किंवा ना सुकू, पण मुलं स्कूलमधून येतात तेव्हा पण भिजल्या जातात, मिस्टर कामावरून येतात तेव्हा पण ते पण भिजले जातात, म्हणून जे आहे तर रोज खूप जास्त कपड्याचा जे आहे तर सध्या ढीग लागत आहे। आणि मी दिवसभर घरात असते तर माझ्याच्याने पण असा काही ना काहीतरी उद्योग होतो, त्याचा पण खूप अवघड आहे। तर असं मी डेटॉल वगैरे टाकून कपडे तर बाहेर टाकलेले आहेत बरं काही, कारण की मला दुधाचा वास अजिबात आवडत नाही। मला दुधाचा चहा आवडेल, पण मला दुधाचा वास बिलकुल आवडत नाही, कारण की खूप घाण येतो असं। तर इकडं मी माझी तयारी करत आहे बरं का, म्हणलं चला केस वगैरे विंचरून घेवत आणि मेकअप वगैरे करून जे आहे तर मग कपडे वगैरे धुवून घातले की मग टेन्शन राहत नाही दिवसभराचं। तर असं इथंच आपला व्हिडिओ जे आहे ते मी आता थांबवत आहे। सर्वांना बाय, श्री स्वामी समर्थ।